आपल्यासोबत भाजप नेते निलेश राणे आहेत. मी त्यांची बातचीत करणार आहे. सर, कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय? आता एकूण आपण प्रचार दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. आपण बघताय तालुक्यामध्ये लोक उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे जे काही मेळावे होत आहेत त्यांना स्वतःहून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत. स्वतःहून लोकांना ऐकायचं आहे, मोदी साहेबांना परत एकदा सत्तेमध्ये आणायचं आहे, परत एकदा मोदी सरकार बघायचं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे सगळे प्रचार सभा होत आहेत. मोठ्या संख्येने होत आहेत. कुठलीही तुम्ही बघा, कुठलीही संख्या म्हणजे खुर्च्या रिकाम्या वगैरे काय नाही, हाऊसफुल सभा होत आहेत. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. लोकसभेमध्ये आपण काम केलेलं आहे. सध्याचे खासदार यांच्या संदर्भात आपण वारंवार बोलत असता. किती आव्हान वाटतंय? नाही बघा, मागचे आत्ताचे जे काही खासदार आहेत, विनायक राऊत हे 10 वर्षामध्ये बोगस खासदार म्हणूनच जास्त चर्चेत आहेत. एकही केलेलं काम किंवा एकही केलेलं भाषण सभागृहामध्ये त्यांचं गाजलं नाही. मतदारसंघात एकही काम उल्लेखनीय असं काही केलेलं नाही. एक वास्तू उभी केलेली नाही, एक साधी बालवाडी बांधलेली नाही. पण सरकारच्या ज्या योजना आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये जलजीवनमध्ये पैसा जो काय कोकणामध्ये आला, मतदारसंघात आला, त्याच्यातून पैसे काढण्याचं काम या खासदारांनी केलं. लाज या गोष्टीची वाटली पाहिजे खासदारांना की आजपर्यंत या मतदारसंघाच्या कुठल्याच खासदारावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला नव्हता. पहिल्यांदा पाणी योजनेतून एका खासदारांनी पैसे खाल्ले हे पहिल्यांदा चित्र कोकणामध्ये चर्चेमध्ये येत आहे. आणि त्याचा पुरावा मी परवा पत्रकार परिषद घेऊन देखील मी ह्याचा हे केला आहे, खुलासा केलेला आहे की तपास यंत्रणेकडे त्यांनी किती पैसे खाल्ले, कसे खाल्ले, हे सगळे तपास यंत्रणेला मी देणार. आणि हे खासदार म्हणजे वाईट वाटतं बोलताना, पण 100% हे जेलमध्ये जाणार. कारण का मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी पैसा जलजीवन योजनेमधून पैसे खाण्याचं काम ह्या खासदारांनी केलं. आणि यांची खरी जागा आहे हे लोकसभेचा सभागृह नाही, तर हे आर्थर रोड जेलच आहे. प्रचाराला प्रतिसाद चांगला मिळतोय, पण उमेदवारी अजून जाहीर होत नाहीये आणि दिवस फॉर्म भरायचे सुद्धा जवळ आले. फॉर्म भरायचा दिवस हा 19 पर्यंत आहे. 19च्या आत आपल्याला महायुतीचा उमेदवार कळेल. कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय? आजची दुसरी सभा झाली. नाही, आजची दुसरी सभा नाही. आम्ही मागचा महिनाभर आम्ही प्रचार करतोय. प्रत्येक तालुक्याचा दौरा झालेला आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये मेळावे झालेले आहेत. आता आम्ही तालुका स्तराचे मेळावे घेतोय. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद स्तरावरचे आम्ही मेळावे घेऊ, कॉर्नर सभा घेऊ, जनतेपर्यंत जाऊ, जनतेला भेटू. ह्या सगळ्या प्रक्रियेतून जो काय रुटीनचा जो काय कारभार आहे तो आम्ही सातत्याने महिनाभर गेला चालू आहे. हे काय आत्तापासून नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी.